आभार मानतो। गेली 11 वर्ष जो आपण माझ्या दुसऱ्यावर दाखवला तोच विश्वास मी या पुढील काळात कायम ठेवणार आहे। आज तुम्ही माझी 12व्यांदा बिनविरोध निवड केली त्याबद्दल अंतःकरणातून आभार मानतो। या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पत्रकार संघाच्या आजवरच्या वाटचालीत ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे ते आदरणीय टिंबरकर सर, दुसरे माजी अध्यक्ष ज्यांच्या हाताखाली मी अनेक वर्ष केसरीला सुरुवातीला काम केलं ते चंद्रशेखरजी कवेकर सर, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या मी संचारमध्ये काम करतो ते माझे अध्यक्ष आदरणीय प्रशांत जोशी सर, निवडणूक निर्णय अधिकारी आणि ज्येष्ठ पत्रकार ॲडव्होकेट राजकुमारजी नवके सर, दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजयकुमार देशपांडे सर, सोलापूर चॅनलचे चॅनल प्रमुख माझे सहकारी मित्र आदरणीय समाधानजी, सरचिटणीस सागर दादा, खजिनदार विनोद दादा, राकेशजी, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र देशमुख, आकालाबाई, रेवणप्पा, किरणजी, मैराम मामा आणि लाजबाई आहेत। सर्वच माझे सहकारी मित्र, माझ्यापेक्षा वयानं लहान असलेले माझे लहान बंधू, जे वडीलधारी आहेत ते माझे ज्येष्ठ बंधू, मार्गदर्शक, सगळ्यांचं परत एकदा मी आभार मानतो। मित्रांनो, गेली 15 दिवस 1 महिन्यापासून जे काही झालं त्याच्यातून बरीचशी माझी बदनामी झाली। व्यक्तीपेक्षा कधीही संस्था मोठी असते। आपला पत्रकार संघ हा राज्यात नावाजलेला आहे। पत्रकार संघाच्या याला कुठेही गालबोट लागू नये। 2 पाऊल काय आणि तुम्हा सर्वांसाठी 10 पाऊल मागे घ्यायची माझी भूमिका राहिली आहे आणि या पुढील काळात आपल्या हितासाठी ती राहणार आहे। जे काही गोष्टी झाल्या, सभा झाली, त्या झालेल्या गोष्टी आहेत कायदेशीर जर लढावं लागेल तर आपल्याला तो लढा पण द्यावा लागणार आहे। सोबत ही गृहनिर्माणची आता प्रमुखजींनी सांगितल्याप्रमाणे ते काम आपल्याला पूर्ण करायचं आहे। मेडिक्लेम मुळे आपल्या सगळ्यांना फार मोठा फायदा झालेला आहे। आपल्या कुटुंबांना मोठा आधार आहे मेडिक्लेमचा। मित्रांनो, अध्यक्ष भविष्यात कोण होईल काय होईल त्याच्यापेक्षा मेडिक्लेम योजना कायमस्वरूपी राहिली पाहिजे, चालू राहिली पाहिजे। वारंवार टिंबरकर सर मला सांगत आले पूर्वी 10 वर्षापूर्वी तरीच ही आयडिया दिली होती। थोडं सुद्धा भविष्यात ही योजना कशी चालवायची, काय चालवायची याचं नियोजन या वर्षभरात करू आपण। भविष्यात तुम्ही जरी अध्यक्ष झालं तरी ती योजना अखंडपणे चालवून ठेवायची आहे आपल्याला। त्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार आहे। गृहनिर्माणचा जो विषय आहे, निधीचा विषय 15 दिवसात मार्गी लागेल। निवडणुकीची आचारसंहिता होण्यापूर्वी हा निधीचा विषय मार्गी लावायचा आपल्याला। लाभार्थी निश्चितीचा विषय आहे। आणखी काय फंड आपल्याला जमा करून सभासदांना कमीत कमी पैशात कसं घर देता येईल याचं प्लॅनिंग आम्ही करतोय। कमीत कमी काही लोकांना पगार स्लिप नाही, बँकेच्या कर्जाच्या अडचणी आहेत, त्याच्यावर पण कशी मात करता येईल ते आपण पाहणार आहोत। काही मोठ्या दैनिकांचे काम करतात त्यांना ते कर्जाचं वगैरे होऊन जाईल, पण बाकीच्या लोकांचा पण आपण विचार सगळेजण करणार आहोत। आपले आदरणीय राज्याचे नेते यदुभाऊ आहेत, प्रदीपदादा मैत्र आहेत, आम्ही गडकरी साहेबांशी एक विमा संदर्भात त्यांनी बोललेले आहेत, होते ते नागपूरच्या बैठकीला। त्यामुळे CSR मधून काय निधी मिळवता येईल का हे आता किमान 7 कोटी ते 2.5 ते 3 लाख रुपये प्रत्येकाशी कमी होणार। त्याशिवाय शासनाचे 2.5 लाख रुपये आहेत। कमीत कमी कसे घर देता येईल ते आपण या काळात पुढील काळात पाहणार आहोत। माझी आता आपल्याला एक विनंती आहे, जो काय वाद झाला काय झालं त्याच्याकडे आता फारसं आपण कुणी फार गांभीर्यानं लक्ष देऊ नका। संस्था सगळ्यात महत्वाची आहे। वाद वाढत गेले तर त्याचे परिणाम संस्थेवर होतील। बाहेरचे काय आपल्याकडे बघणारे लोक असतात, आपल्यातच वाद जर असेल तर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडचा बदलतो। आपले काही सहकारी आहेत दबावापोटी कोणाच्या ह्याच्यापोटी गेले असतील, त्यांना पण आपण हे करूया। आणि एक संघ पूर्वीसारखं, पूर्वी जो आपला एक संघ आहे
तो राहू. जे आपल्या बरोबर येणार नाही त्यांना आपण बाजूला ठेवू. आपण सगळे एकसंधपणे पुढे जाऊ. न्यायालयीन कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती आपण पूर्ण करूयात. पदाधिकारी निवडीचे जे अधिकार आताची काय सूचना मांडली आपण जर मला दिलात तर एकोप्यानं सगळं होईल. सगळ्यांना सोबत घेऊन या पुढील काळात आपण काम करायचं आहे. वाद विवाद असू द्या झाले असतील एक पाऊल आपण मागे घेऊ. पण संघ या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पुढील काळात साधल्या पाहिजे. जो आपला लौकिक आहे तो कायम राखायला पाहिजे. आपण ही मी आपल्याला विनंती करतो. माझ्या विनंतीला आपण मान द्या एवढी अपेक्षा आहे निमित्तानं व्यक्त करतो. परत एकदा मी सर्वांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.